संतोष देशमुख हत्याकांड, माणुसकीला काळीमा फासणारी घटना. त्या औरंग्यासारखेच क्रूर लोक अजूनही या जगामध्ये आहेत. याचं उदाहरण म्हणजे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत त्यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या गोष्टीला आता जवळजवळ 3 महिने झालेत. माणूस इतका निर्दयी झालेला आहे की त्यानं स्वतःच माणुसकीला काळीमा फासायला सुरुवात केलेली आहे. एखादी व्यक्ती समाजासाठी, समाजातील लोकांसाठी चांगलं कार्य करत असेल तर त्या व्यक्तीला आपल्या मार्गातून वेगळं करायचं, काही वेळेला संपवायचं, हे तर फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पण एखाद्याची हत्या करताना ती किती क्रूरपणा माणूस करू शकतो ही मानवजातीसाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण संभाजी महाराजांविषयी माहिती घेत आहोत. तेव्हा संभाजी महाराजांना औरंग्यानं किती क्रूरपणानं मारलं ते आपण पाहिलं आहे, ऐकलं आहे. हे सारं ऐकताना पाहताना आपलं काळीज हेलावून जातं. पण आत्ताच्या 21व्या शतकातही अशी क्रूर प्रवृत्तीची लोकं आहेत जी खरंच त्या औरंग्याच्या वंशजातीलच असावीत. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेकऱ्यांनी कौर्याची अगदी परिसीमा गाठलेली आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा समोर आला आहे. संतोष देशमुखांना मारहाण करताना, त्यांची निर्घृण हत्या करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या फोटोत संतोष देशमुखांची हत्या कशी करण्यात आली, त्यांना कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली, याचा सर्व घटनाक्रम समोर आलेला आहे. या हत्येच्या कटात सहभागी असलेले आरोपीही या फोटोत दिसत आहेत. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदारे, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहेत. आपण एखाद्याची हत्या करत आहोत आणि आपण हे असले अमानुष कर्म करत असताना देखील ते गुन्हेगार हसत होते. म्हणजे खरंच माणूस नाही तर तो जनावर म्हणण्याच्या लायकीचाही राहिलेला नाही. संतोष देशमुख यांना मारहाण करून त्यांची कशी हत्या करण्यात आली याचे सर्व फोटोज आता समोर आलेले आहेत. ते फोटोज बघितल्यानंतर काळीज पिळवटून जातं. आजच्या या काळात आपण ज्याचा विचारही करू शकत नाही, माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो हे ह्या नराधम गुन्हेगारांनी दाखवून दिलेलं आहे. एका फोटोत जनावराप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतोय. दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार हा त्या दृश्याचे सेल्फी घेत हैवानासारखा हसतोय. तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झालेत. तेव्हा प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून त्यांच्या चेहऱ्यावरती लघवी करतो. सुदर्शन घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो. त्यावेळी हैवानी आवेश त्याच्या चेहऱ्यावरती दिसतोय. मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरबाडून काढतो. काढलेला तो शर्ट हातात घेऊन धरून हसतो. यानंतर मारेकरी पाईप आणि वायरने देशमुखांवरती वार करतात. लाथा बुक्क्यांनी त्यांना मारहाण आणि शिवीगाळ होते. वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जात आहेत. हे सारं दृश्य पाहून एखादा जल्लाद राक्षस असेल तर त्यालाही पाझर फुटेल. अशावेळी महेश केदार मात्र हे सारं काही दृश्य हसत हसत शूट करतो. मारहाणीनंतर सुदर्शन घुले
हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं, यासाठी त्यांना जबरदस्ती करतो आहे. संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावरती बसवून त्यांच्या पाठीवर पाईपने मारहाण होते आहे. हैवानांसारख्या मारहाणीनंतर देशमुखांना शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचे दिसतंय. या अशा निर्घृण प्रवृत्तीच्या माणसांना सरकारनं काय शिक्षा द्यावी? यांना सरकारनं शिक्षा देऊ नये. यांची शिक्षा हीच असेल की सरकारनं यांना जनतेच्या हवाली करावं. ही अशी विकृत माणसं या समाजात हवीतच कशाला? सरकारनं अशा लोकांची हयगय करता कामा नये. संतोष देशमुख यांची मुलगी 12वीमध्ये शिकत आहे, मुलगा 7वीमध्ये आहे. विचार करा, या सगळ्या गोष्टींचा त्या मुलांवरती काय परिणाम होणार? जेव्हा त्यांना कळेल की आपल्या वडिलांची ही अशी निर्घृणपणे हत्या केली गेली. संतोष देशमुख यांनी फक्त गावाचा विचार केला, गोरगरिबांचा विचार केला. त्यांनी कधीच स्वतःच्या प्रगतीचा विचार केला नाही. ते दुसऱ्यांसाठी जगत होते. आज त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच त्यांची प्राणज्योत विझली गेली. त्यांच्या घरावरती दुःखाचा डोंगर पसरला आहे. हे सारं पाहून त्यांच्या मुलीचं, पत्नीचं, मुलाचं, आईचं आणि भावाचं काळीज काय म्हणत असेल? माणसाला न्यायासाठी झगडावं लागतंय. आता जनतेनं कोणतीही जात, धर्म आणि भाषा न पाहता न्यायासाठी लढलं पाहिजे. वेदना म्हणजे काय असतात हे त्या नराधमांना दाखवून दिलं पाहिजे. अशा गुन्हेगारांना ठेचून काढलं पाहिजे. या अशा नराधम लोकांना कशी शिक्षा झाली पाहिजे हे कमेंट्समध्ये नक्की लिहा.